नमस्कार। हमारे साथ विदर्भ टीम के कोच सूरज जी हैं। सूरज जी, हम चाहेंगे कि अपने एक्सपीरियंस जो अब तक ट्रैवल करा है और यहाँ पे जो अभी तक 4 दिन का जो क्रिकेट रहा है उसका थोड़ा सा एक्सपिरियंस आप बताएं। सर्वप्रथम आपणा सर्वांचे खूप खूप धन्यवाद मनापासून। 50 बॉल्स फॉर्मेट्स हा असा एक फॉर्मेट्स आहे ज्याकरिता माझी नियुक्ती राज्य संघटनेने विदर्भ अमरावती उपविभाग प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलेली आहे आणि हा थर्ड नॅशनल राष्ट्रीय 50 बॉल टुर्नामेंट पहिल्या थर्ड माझ्यामार्फत मी माझी टीम इथे भुवनेश्वरला घेऊन आलेलो आहे। जी विदर्भाची टीम आहे, उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि इथे जे 16 टीमनी सहभाग नोंदविलेला आहे त्यांनी प्रत्येकाने आपापला परफॉर्मन्स खूप छान असा दिलेला आहे। आयोजकांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे, कारण यामध्ये खूप परिश्रम असतो वेळेच्या आधी आणि वेळेनंतर। आयोजकांनी व्यवस्थित आपल्याला मैदान उपलब्ध करून दिलेलं आहे, जे एक नॅशनल आंतरराष्ट्रीय लेवलचं मैदान आहे। सी.व्ही. रमन ग्लोबल युनिव्हर्सिटी आपल्याला हे मैदान उपलब्ध करून दिलेलं आहे। जेवणाची व्यवस्था सांगायची झाली तर खूप उत्तम आहे। सकाळचा नाश्ता असो किंवा सकाळचे जेवण, दुपारचे जेवण आणि सायंकाळचं जेवण अतिउत्तम आणि परिपक्व असं आहे, जे की मुलांना सोयीस्कर असं कुठल्याही राज्यातून जे आले आहेत त्यांना सोयीस्कर असं जेवण उपलब्ध झालेलं आहे। विषय राहण्याचा असेल तर यांनी खूप चांगली सुविधा मुलांकरिता इथे करून दिलेली आहे राहण्याची, जेणेकरून म्हणजे त्यांना वॉकिंग डिस्टन्सवरती आपल्याला ग्राउंड अवेलेबल झालेलं आहे, जेणेकरून त्यांना त्या गोष्टीचा त्रास होणार नाही ट्रान्सपोर्टिंगचा। आणि बघायचं झालं तर उत्तमरित्या हे जे टुर्नामेंट आहे पार पाडण्यात येत आहे। अंपायर्स, त्यानंतर व्हॉलेंटियर्स, त्यानंतर बऱ्याचशा अशा गोष्टी ज्या गरजेच्या असतात एखादी टुर्नामेंट घेते वेळेस, त्या सगळ्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। मी सर्वप्रथम तर ईशान जैन सर जे याचे फाउंडर्स आहेत त्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद करतो आणि येथील जे आयोजक आहेत सी.व्ही. रमन ग्लोबल युनिव्हर्सिटीचे आलोक सर त्यांचेसुद्धा खूप मनापासून आभार व्यक्त करतो। बघायचं झालं तर हा 50 बॉल फॉर्मेट जो आहे हा म्हणजे वेगाने आपल्याला म्हणता येईल की 50 बॉल 5 बॉलचा 1 ओव्हर ह्या पद्धतीने 50 बॉल टाकून मोकळा होणारा हा एक फॉर्मॅट आहे। ह्यामध्ये एक खूप मोठं आपल्याला प्लेयर्सला जे आहे आपलं एफर्ट्स द्यावं लागतं ग्राउंडवरती आल्यानंतर, ते इथे आपल्याला मॅचच्या याच्यातून आपल्याला दिसून येतं की मुलं किती आपला एफर्ट्स देऊन राहिलेले आहेत। तर मी धन्यवाद म्हणतोय ज्यांनी मला ही बोलण्याची संधी दिलेली आहे आणि आयोजकांचे सुद्धा मनापासून धन्यवाद करतोय। धन्यवाद सर। बिल्कुल सर, जैसा आपने बताया सारी चीज़ें, तो उसके आधार पे देखा जाए तो आपका जो एक्सपीरियंस रहा वो बेटर रहा यहाँ का, और प्लस 10 में आप 10 मार्क्स दे रहे हैं इस इवेंट को। बिल्कुल बिल्कुल सर, और जो भी कमी है यहाँ पे, एक तो कमी है ही नहीं, अगर लगती है तो इसमें इम्प्लीमेंटेशन इम्प्रूवमेंट बाकायदा हर मैच में होते रहेगा और होना चाहिए। ये नेशनल इंटरनेशनल लेवल पे ये फॉर्मेट जाने वाला है, तो हर कोई बंदा जो स्पोर्ट पर्सन है वो यही सोचेगा कि हमें यहाँ पे पूरी सुविधाओं के साथ उतारा गया है, तो हम क्यों ना नेशनल इंटरनेशनल खेल खेलने के लिए जाए। तो बहुत सही है, जो आयोजक है उन्होंने पूरा अच्छा योगदान दिया है। बिल्कुल, एक छोटा सा